दीप अमावस्येला 57 वर्षांनी अद्भुत योग। आजपासून महिनाभरात या 4 राशी होऊ शकतात करोडपती। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। 2024 मध्ये आषाढ अमावस्या रविवारी येत आहे, तर उद्यापासून अधिक श्रावण महिना सुरू होत आहे। आजच्या दीप अमावस्येला तब्बल 57 वर्षांनी एक अत्यंत अद्भुत योगायोग जुळून आला आहे। 57 वर्षापूर्वी या दिवशी सूर्य, बुध, राहू व केतू ज्या राशीत होते त्याच राशीत आज पुन्हा एकत्र आले आहेत। सूर्याचे तुळ राशीतील गोचर हे पुढील महिनाभर कायम असणार आहे। त्यामुळेच महिनाभरात 4 अत्यंत भाग्यशाली राशीवर धनवर्षाव होण्याची शक्यता आहे। या राशींना कोणत्या रूपात धनप्राप्ती होऊन करोडपती व्हायची संधी आहे हेही पाहूया। दीप अमावस्यापासून या 4 राशी होतील करोडपती। मेष रास। सूर्य, बुध, राहू, केतू हे 4ही ग्रह सध्या तुळ राशीत आहेत। मात्र तरीही सूर्याचा प्रभाव मेष राशीच्या गोचर कुंडलीत 5व्या स्थानी अधिक सक्रिय आहे। हे स्थान कर्मभावी मानले जाते, म्हणूनच येत्या महिन्याभरात मेष राशीच्या प्रयत्नांना भरघोस यश मिळू शकते। जर तुम्ही एखादे नवे काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची हीच वेळ आहे। राजकारण व समाजकार्यात सक्रिय मंडळींना येत्या काळात प्रसिद्धी व पदप्राप्तीचे योग आहेत। सूर्याच्या आशीर्वादाने तुमच्या वाणी व संवाद कौशल्यात सुद्धा सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात। वृषभ रास। शनी सहाय्यकारी असल्याने मेहनत, सातत्य आणि चिकाटी ठेवली तर नक्कीच लाभदायक होईल। सत्याचा मार्ग सोडू नका। विद्यार्थी वर्गाने वेळेचे उत्तम नियोजन करणे अतिशय आवश्यक असेल, अन्यथा मेहनत वाया जाईल। शनी बुधाचा शुभ योग कामकाजात नियोजनबद्धता देईल, त्यात सातत्य राखणे मात्र आपली जबाबदारी आहे। कुटुंबात जोडीदारासह वाद निर्माण होतील। शब्दाने शब्द न वाढवणे हिताचे ठरेल। आपण जर वाणीवर नियंत्रण ठेवले तर येत्या काळात तुम्हाला माता लक्ष्मीचा मोठा आशीर्वाद लाभू शकतो। तुळ रास। भाग्य आणि दशम स्थानातील रवी, बुधाचे भ्रमण विशेष लाभकारक ठरेल। गुरुबल चांगले आहेच। नोकरी व्यवसायात मोठी झेप घ्याल, त्यात आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होण्याचे योग आहेत। विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे फळ उत्तम मिळेल। जोडीदाराच्या समस्या सोडवताना नातेवाईकांची मदत होईल। गुंतवणूकदारांना कमीत कमी तोटा सहन करावा लागेल। विवाह उत्सुक मंडळींना लवकरच उत्तम स्थळ चालून येऊ शकतात। वृश्चिक रास। नोकरी व्यवसायात महिन्याच्या अखेरीस आर्थिक लाभ होतील। शुभवार्ता समजतील। विद्यार्थी वर्गाने कायम जागरूक राहावे, चिकाटी गरजेची आहे। मालमत्ता खरेदी विक्रीसाठी शोधकार्य सुरू ठेवावे। जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नाव गाजवेल। सहकारी वर्गाची साथ सोबत उत्तम मिळेल। तुम्हाला सोने, वाहन व प्रॉपर्टी यांच्या गुंतवणुकीचा योग आहे। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।